पाथरी नगर परिषदेमधील विविध विकास कामांमध्ये निधीचा कथित अपहार झाल्याच्या तक्रारीवरून भारतीय काँग्रेसच्या वतीनं नगर परिषद कार्यालयाबाहेर सुरू असलेले साखळी उपोषण अखेर 10व्या दिवशी स्थगित करण्यात आले। नगर परिषदेतील विविध विकास कामांतील निधी अपहाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। काँग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला खान लतीफ खान उर्फ बाबाजानी यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या निवेदनात नगर परिषदेतील निधीच्या वापराबाबत एकूण 7 तक्रारी मांडल्या होत्या। या तक्रारींच्या अनुषंगानं पाथरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी संगनमतानं विविध योजनांतर्गत प्राप्त निधीचा अपहार केल्याच्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। पाथरीचे तहसीलदार श्री नितीन गर्जे हे समितीचे अध्यक्ष असतील, तर पालम नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री युवराज पौळ आणि मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच मानवत नगर परिषदेचे लेखापाल व लेखापरीक्षक श्री महेश कदम यांच्याकडे सदस्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। समितीनं निवेदनातील सर्व 7 मुद्द्यांच्या अनुषंगानं संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती दर्शक चौकशी करावी, तसेच स्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत। चौकशी समिती गठीत झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं सुरू असलेले साखळी उपोषण 10व्या दिवशी स्थगित करण्यात आले। मात्र आता या 7ही तक्रारींच्या चौकशीत नेमके काय समोर येते, समितीचा अहवाल काय येतो आणि पुढील कारवाई काय होते याकडे पाथरीकरांचे लक्ष लागले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दादाराव भवरे यांनी।